खेड तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संजय बोरकर, उपाध्यक्षपदी अरविंद गवळे तर सचिवपदी विष्णू मेदगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीमुळे पतसंस्थेच्या कार्याला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे। खेड तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात, त्यांना सुलभ कर्ज पुरवठा मिळावा या उद्देशाने या पतसंस्थेची स्थापना करण्यात आली आहे। सध्या पतसंस्थेत एकूण 168 सभासद असून भागभांडवल 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। सभासदांना सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत कर्जमर्यादा उपलब्ध करून दिली जाते, तीही केवळ 9% इतक्या कमी व्याजदराने। तसेच पतसंस्थेचे स्वतंत्र कार्यालय असून दरवर्षी अप्रवर्गाचे ऑडिट मिळत आहे। माजी अध्यक्ष किशोर भगत व सचिव अरविंद गवळे यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिल्यानंतर ही पदे रिक्त झाली होती। त्यानंतर झालेल्या प्रक्रियेत नव्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीच्या वेळी खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव रवी पाटील, मुख्याध्यापक लतीफ शेख, शिवछत्रपती पतसंस्थेचे सचिव बाळासाहेब मुळे, जिल्हा गणित अध्यापक संघाचे कोषाध्यक्ष योगेश माळशिरस्कर तसेच पतसंस्थेचे सर्व संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बगाटे मॅडम यांनी काम पाहिले, तर पतसंस्थेचे व्यवस्थापक संपत मलघे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली। नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षक व कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा आणि आर्थिक सहाय्य मिळेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। बऱ्याच वेळेला आपण नवनिर्वाचित किंवा काही काही शाळेमध्ये 10,000 संख्या आहे शिक्षकांची, पण ती 5,000, 4,000, 3,000। पण जर आपण तो पूर्वीचा आकडा कमी केलेला आहे, पूर्वी 10-11,000 सभासद होते, त्याच्यानंतर माध्यमिक कमी केलं आणि जशी शिवछत्रपतींनी 100 रुपयामध्ये केली, म्हणजे असताना 500 रुपये 8,000, 100 रुपये 24 फी, फक्त 600 रुपये। तर अशा पद्धतीने सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि पतसंस्थेचं जर वाढ केला गेला तर असं कलर काढून जातो आपापल्या शाळेत शिक्षक आपलं जॉईन केले। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा एखादा आत्मा आहे ठेवीने आपण उत्पन्न वाढलं, जसं भगत सरांनी उल्लेख केला की आपल्याला 9% देतो आणि आपला 1% खर्च करून आपण 8% ठेवी देतो। पण जर आपण जर आपल्या या ठेवी वाढवल्या तर बऱ्याच शिक्षकांच्या आपल्या ठेवी खाली नाही करत असतात, म्हणजे त्या ठेवी जर आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्या शिक्षकांना जर आपण सूचित केलं, मार्गदर्शन केलं, तर त्या ठेवी पण आपल्याकडे भारतात आपल्या पतसंस्थेची आपली थोडंसं म्हणजे 8% जो आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका, कारण बातमी तुमची, साथ आमची, आपल्या हक्काचं चॅनल। धन्यवाद।